Dear students, today we are going to learn Unit 4.4 Unbeatable Supermom Mary Kom. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी युनिट 4.4 मध्ये एक अजिंक्य आई, मॉम म्हणजे आई, मदर, मेरी कोम हिच्याविषयी माहिती घेणार आहोत. वॉर्मिंग अप ॲक्टिव्हिटी. वॉर्मिंग अप हिअर इज अ वॉर्मिंग ॲक्टिव्हिटी. चिटचॅट. या ठिकाणी आपल्याला एक पूर्वतयारी म्हणून चिटचॅट म्हणजे गप्पा गोष्टी या ठिकाणी करायच्या आहेत. डिस्कस इन युअर क्लास इंडियन वुमन हू हॅव मेड इट टू इंटरनॅशनल लेवल्स इन स्पोर्ट्स अँड गेम्स. तर या ठिकाणी आपल्याला वर्गामध्ये एका भारतीय आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या क्रीडा प्रकारामध्ये आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचलेल्या एका भारतीय महिलेविषयी माहिती सांगायची आहे. सो व्हॉट्स इन्फॉर्मेशन अबाउट हर. तर या ठिकाणी पहा, तिच्याविषयी काय माहिती सांगायची आहे. फर्स्ट, नेम ऑफ द स्पोर्ट्स पर्सन म्हणजे त्या स्त्रीविषयी तिचं नाव. स्पोर्ट ऑर गेम, ती ज्या खेळामध्ये सक्सीड झाली, यशस्वी झाली, याविषयी सांगायचं आहे. नंतर लेवल रिच्ड, मग तिनं कुठल्या लेवलपर्यंत, पातळीपर्यंत ही स्पर्धा खेळली ते सांगायचं आहे. नंतर आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स. आउटस्टँडिंग अचिव्हमेंट्स म्हणजे या ठिकाणी तिनं काय विशेष असं प्रावीण्य मिळवलं, बक्षीस मिळवलं, याविषयी सांगायचं आहे. अँड फायनली अवॉर्ड्स, प्रायजेस, टायटल्स. तर या ठिकाणी तिला आपल्या गव्हर्नमेंटने, भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल, यांच्याकडून जे बक्षीस मिळालं त्याविषयी आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. पण फर्स्ट, फिल इन द टेबल. हिअर इज अ टेबल वी हॅव टू रीड अँड फिल अप. तर या ठिकाणी एक टेबल आपल्याला पूर्ण करायचं आहे. त्यामध्ये काय करायचं आहे पहा. नेम ऑफ स्पोर्ट्स ऑर गेम, या ठिकाणी त्या खेळाचं नाव लिहायचं आहे. दुसरा, प्लेस वेअर प्लेड, तो गेम कोठे खेळला जातो, तो खेळ कोठे खेळला जातो ते सांगायचं आहे. नंतर इंडिव्हिज्युअल ऑर टीम इव्हेंट, तो वैयक्तिक खेळला जातो का टीममधून सांघिक खेळला जातो हे सांगायचं आहे. इंडिव्हिज्युअल म्हणजे वैयक्तिक आणि टीम म्हणजे सांघिक. या प्रकारात कोणत्या प्रकारामध्ये मोडतो ते सांगायचं आहे. अँड द लास्ट वन, स्पोर्ट्स इक्विपमेंट, आणि हा खेळ खेळण्यासाठी आपणाला लागणारी जी काही हत्यार आहेत, साधनं आहेत, त्याचं वर्णन या ठिकाणी करायचं आहे. फॉर एक्झाम्पल पहा, या ठिकाणी एक सांगितलेलं आहे बॉक्सिंग. बॉक्सिंग हे खेळाचं नाव दिलेलं आहे. प्लेस वेअर प्लेड, तो कोठे खेळला जातो ते सांगायचं आहे. बॉक्सिंग हा रिंगमध्ये खेळला जातो. एक गोल रिंग मारली जाते आणि त्याच्यामध्ये हा खेळ खेळला जातो. मग तो कसा आहे, इंडिव्हिज्युअल ऑर टीम इव्हेंट, तो वैयक्तिक आहे का सांघिक आहे, हे आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. तर तो बॉक्सिंग हा इंडिव्हिज्युअल आहे. नंतर स्पोर्ट्स इक्विपमेंट, तर त्यासाठी कोणकोणती साधनं लागतात, तर बॉक्सिंग ग्लोव्ज लागतात. तर अशाच प्रकारे आपण सांगायचं आहे आणि हा टेबल पूर्ण करायचा आहे. आणखी एक उदाहरण पाहूया. उदाहरणार्थ हॉकी, खेळाचं नाव आहे हॉकी. हॉकी हा खेळ कुठे खेळला जातो. इट इज प्लेड ऑन द ग्राउंड, तर तो ग्राउंडमध्ये, क्रीडांगणामध्ये, मैदानात खेळला जातो. इंडिव्हिज्युअल ऑर टीम इव्हेंट, तर तो कसा खेळला जातो, सांघिक आहे. इट इज नॉट प्लेड बाय इंडिव्हिज्युअल, सो इट इज अ टीम इव्हेंट, तर तो टीममधून खेळला जातो. आणि स्पोर्ट्स इक्विपमेंट, त्यासाठी लागणारे जे साधनं आहेत ते म्हणजे हॉकी स्टिक अँड बॉल इज नेसेसरी फॉर प्लेइंग धिस हॉकी गेम. इन दिस वे यू हॅव टू कंप्लीट धिस टेबल रायटिंग डिफरंट काइंड्स ऑफ गेम्स. तर अशा पद्धतीने तुम्हाला वेगवेगळ्या खेळांची माहिती या टेबलमध्ये भरून हा टेबल पूर्ण करायचा आहे. सेकंड ॲक्टिव्हिटी, कंप्लीट द इंटरव्ह्यू विथ ॲन इमॅजिनरी कॅप्टन ऑफ लेडीज क्रिकेट टीम ऑफ युअर टाउन, सिटी ऑर स्टेट. आता या ठिकाणी तुम्हाला एक महिला क्रिकेट टीमची जी कप्तान आहे, कर्णधार आहे, तिची तुम्हाला काय करायचं आहे, मुलाखत घ्यायची आहे. आणि ती मुलाखत कशी असणार आहे, इमॅजिनरी. इमॅजिनरी म्हणजे काल्पनिक. एक काल्पनिक कप्तान तुमच्यासमोर आहे आणि त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी तिची इंटरव्ह्यू घ्यायची आहे.
पहा या ठिकाणी फॉर एक्झाम्पल दिलेलं आहे इंटरव्ह्यूअर म्हणजे मुलाखत घेणारा, जो मुलाखतकार असतो त्याला इंटरव्ह्यूअर असं म्हटलं जातं. आणि कॅप्टन म्हणजे कर्णधार, जे कोणी तुम्ही समोर इमॅजिनरी घ्याल त्याचं त्या ठिकाणी उत्तर असेल. शी विल ॲन्सर. पण इंटरव्ह्यूअर आहे जे प्रसाद, जे पी इन शॉर्ट. तर या ठिकाणी जे प्रसाद हे या ठिकाणी इंटरव्ह्यू घेतात त्यांना शॉर्टमध्ये जे पी असं म्हटलेलं आहे. आणि जे कॅप्टन आहे ते कॅप्टन आहे विजेता भिडे, शॉर्टमध्ये व्ही बी असं लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीने या ठिकाणी पहा जे पी म्हणजे इंटरव्ह्यूवर काही इंटरव्ह्यू घ्यायला सुरुवात करतो. ही इज गोइंग टू गेटिंग ॲन इंटरव्ह्यू. गुड मॉर्निंग. वी आर सिम्पली प्रिव्हिलेज्ड अँड डिलायटेड टू हॅव द प्रेझेन्स ऑफ द कॅप्टन ऑफ आवर स्टेट वुमन्स क्रिकेट टीम. तर तो नमस्कार म्हणतो आणि या ठिकाणी तो सांगतो आम्ही या ठिकाणी एका कॅप्टनची मुलाखत घ्यायला, म्हणजे राज्य लेवलचे जे क्रिकेट टीम आहे, महिला क्रिकेट टीम, तिची जी कॅप्टन आहे तिची मुलाखत घ्यायला मला खूपच आनंद होत आहे असं ते सांगतात. डिलायटेड म्हणजे आनंद होणे. वेबी, तर या ठिकाणी वेबी म्हणजे विजेता भिडे. थँक्यू फॉर इन्व्हायटिंग मी. आफ्टर आस्किंग सम क्वेश्चन्स शी इज ॲन्सरिंग. तर या ठिकाणी इंटरव्ह्यूवरनं मुलाखतकारानं या ठिकाणी त्यांचं काय केलेलं आहे, स्वागत केलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्या याला ते अनुसरून काही उत्तरं देत आहेत. तर अशा पद्धतीने या ठिकाणी तुम्हाला ही इंटरव्ह्यू कंप्लीट करायची आहे. नाऊ कंटिन्यू द इंटरव्ह्यू ॲडिंग अबाउट 4 to 5 क्वेश्चन्स ॲन्सर्स अँड कन्क्लूड इट विथ अ फेअरवेल मेसेज. तर या ठिकाणी अशा पद्धतीने आपणाला ही इंटरव्ह्यू काय करायचे आहे, 4-5 प्रश्न विचारून त्याचे उत्तर घ्यायचे आहेत आणि हे मुलाखत घेत असताना त्यातून आपल्याला एक चांगला संदेश शेवटी द्यायचा आहे आणि ही मुलाखत संपवायची आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला ही मुलाखत घ्यायची आहे. आता वी सी द पॅसेज. या ठिकाणी पहा, आय विल रीड अँड यू लिसन केअरफुली. अनबिटेबल सुपर मॉम मेरी कोम. एक अजिंक्य आई मेरी कोम. There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. Enough has been said about this great warrior who conquered the world. This warrior is none other than Mary Mangte Kom, the conqueror and the comrade. She is famed as a 5 times world boxing champion and the only boxer to win a medal in every one of the 6 world championships. In 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kilogram flyweight category of boxing. Home was born in Kangthei village, Moirang Lamkhai in Churchandpur district of rural Manipur in eastern India. She came from a poor family. Her parents, Mangte Tonpa Kom and Mangte Akham Kom, were tenant farmers who worked in Zoom fields. Kom grew up in humble surroundings, helping her parents with farm-related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. Her father was a keen wrestler in his younger age. She had an eager interest in athletics since childhood, and the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal, Kom recollects, had inspired many youngsters in Manipur to try boxing
and she too thought of giving it a try. Mary Com's career started in 2000 after her victory in the Manipur State Women's Boxing Championship and the Regional Championship in West Bengal. In 2001, she started competing at international level. She was only 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States, winning a silver medal in the 48 kilogram weight category. Her greatness is reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. She is a legend for sure and an idol for all the sportswomen to look up to. Now we can see line by line here. There had to be one successful story if Indians were to survive in sports, and we have that story now. भारतीय क्रीडा क्षेत्रात जर आपणाला एका ठिकाणी टिकून राहायचं असेल तर या ठिकाणी आपल्या पाठीशी एखादी यशस्वी झालेली कथा असली तर आपणाला ते अतिशय योग्य आणि सोयीचं होतं. See, enough has been said about this great warrior who conquered the world. तर या ठिकाणी एका विश्व जिंकणाऱ्या लढवय्याविषयी आपण माहिती करून घेऊया. कॉन्कर्ड म्हणजे विश्व जिंकणाऱ्या, अजिंक्य थोडक्यात या ठिकाणी आपल्याला माहिती करून घ्यायची आहे. दिस वॉरियर इज नन अदर दॅन मेरी मांगटे कोम, द कोमक्वेरर अँड द कॉम्रेड. तर या ठिकाणी आपल्याला ही जी लढवई आहे किंवा विश्वविजेते आहे ती दुसरी तिसरी कोणी नसून जगजेते कॉन्करर आणि कॉम्रेड मांगती मेरी कोम ही आहे. शी इज फेम्ड ॲज अ 5 times वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन अँड द ओनली बॉक्सर टू विन अ मेडल इन एव्हरी वन ऑफ द 6 वर्ल्ड चॅम्पियनशिप. तर या ठिकाणी ही जी वर्ल्ड बॉक्सिंग स्पर्धा आहे ती 5 वेळा मेरी कोमने जिंकलेली आहे. त्यामध्ये अजिंक्यपद प्राप्त केलेलं आहे आणि 6 जागतिक स्पर्धेमध्ये सतत पदक मिळवणारी ती एकमेव मुष्टियोद्धा या ठिकाणी आहे. म्हणजे मेरी कोम इज द फर्स्ट वुमन हू हॅज गॉट प्राइज इन ईच कॉम्पिटिशन, ऑलिम्पिक कॉम्पिटिशन. In the 2012 Olympics, she became the first Indian woman boxer to qualify and win a bronze medal in the 51 kilogram flyweight category of boxing. तर 2012मध्ये जी ऑलिम्पिक स्पर्धा झाली त्यामध्ये मुष्टियुद्धामध्ये पात्रता मिळवणारी मेरी कोम ही पहिली महिला होती की जिने 51 किलो वजन गटामध्ये कांस्य पदक प्राप्त केलेलं आहे. कोम वॉज बॉर्न इन कॅंगथाई विलेज. हिचा जन्म कांगथाई या ठिकाणी झालेला आहे. मोइरंग लखाई इन चुरचंदपूर डिस्ट्रिक्ट ऑफ रूरल मणिपूर इन ईस्टर्न इंडिया. तर चुरचंद नावाचं जे गाव आहे, तालुका आहे चुरचंदपूर, या ठिकाणी मोइरंग लमखाई नावाचं जे गाव आहे त्या ठिकाणी तिचा जन्म झालेला आहे. शी केम फ्रॉम ए पुअर फॅमिली. तिचा जन्म एका अतिशय गरीब अशा कुटुंबामध्ये झालेला आहे. हर पॅरेंट्स मांगटे टोनप्पा कोम अँड मांगटे अखाम कोम वेअर टेनंट फार्मर्स हू वर्कड इन झूम फील्ड्स. तर तिचे जे आईवडील होते मांगटे किंवा मांगते असंही म्हटलं तरी चालेल, मांगते टोनप्पा आणि कोम आणि मांगते अखाम कोम हे एका त्यांच्या इथं असणाऱ्या कोझूम शेतामध्ये आपण म्हणतो ना खंडकरी किंवा बटईने ते काम करत होते.
They were working in the farmers. Combe grew up in humble surroundings, helping her parents with farm-related chores, going to school and learning athletics initially and later boxing simultaneously. तर कोम अतिशय सामान्य अशा ह्या कुटुंबामध्ये जन्माला आली आणि त्या ठिकाणी काम करत असताना ती आईवडिलांना मदत करत असत. त्याचबरोबर शाळेमध्ये जात असताना ते आईवडिलांना मदत तर करीत असतच, परंतु सुरुवातीला ते ॲथलेटिक्समध्ये जास्त खेळू लागली होती, कारण तिला ॲथलेटिक्सविषयी जास्त आवड होती. आणि नंतर मात्र ते बॉक्सिंग शिकू लागली. हर फादर या ठिकाणी हंबल म्हणजे नम्र होते, तिचा स्वभावसुद्धा अतिशय नम्र होता. त्यानंतर सायमल्टेनियसली म्हणजे त्याचबरोबर म्हणजे एकाच वेळेस दोन्ही गोष्टी ती करत होती. सायमल्टेनियस म्हणजे हे करत करत म्हणजे बॉक्सिंग करत करत ती आईला किंवा वडिलांना आपल्या घरकामामध्ये मदतसुद्धा करत होते. हर फादर वॉज अ कीन रेसलर इन हिज यंगर एज. तिचे वडील हे एक लहानपणी अतिशय चांगले असे कुस्तीपटू होते, म्हणजे कुस्तीगीर होते. रेसलर म्हणजे कुस्तीगीर होते. शी हॅड an eager interest in athletics since childhood, and the success of Dinko Singh, a fellow Manipuri, returned from the 1998 Bangkok Asian Games with a gold medal. शी हॅड ॲन इगर म्हणजे उत्सुक असणे. तिला खरं तर लहानपणापासूनच ॲथलेटिक्स या खेळामध्ये काय होतं, आवड होती किंवा त्यामध्ये ती यशस्वी होत होती. त्यामध्ये तिला रुची होती. इगर म्हणजे रुची, इंटरेस्ट. आणि पुढे काय झालं, अँड द सक्सेस ऑफ डिंको सिंग, ए फेलो मणिपुरी रिटर्न फ्रॉम द 1998 बँकॉक एशियन. पण जरी तिला लहानपणापासून ॲथलेटिक्समध्ये आवड असली तरीसुद्धा डिंको सिंग हा एक मणिपुरी बॉक्सर होता की ज्याने 1998 साली बँकॉकमधल्या एका आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून आल्यानंतरनं तिला असं वाटू लागलं की आपणसुद्धा ह्या क्रीडा प्रकारामध्ये जाऊया आणि पदक जिंकूया, असं तिला वाटू लागलं. कोम सांगते, रिकलेक्ट्स म्हणजे सांगते की आपणसुद्धा ह्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊया. हॅड इन्स्पायर्ड मेनी यंगस्टर्स इन मणिपूर टू ट्राय बॉक्सिंग अँड शी टू थॉट अ गिविंग इट अ ट्राय. आणि जेव्हा या ठिकाणी डिंको सिंग ह्या आशियाई स्पर्धेमध्ये सुवर्णपदक जिंकून आला, तेव्हा कोमला तर वाटत होतंच की आपणही बॉक्सर व्हावं, परंतु त्याचबरोबर ह्या डिंकोपासून अनेक जणांनी, मणिपुरी मुलांनी काय घेतली, प्रेरणा घेतली, इन्स्पायरेशन घेतलं, प्रोत्साहन घेतलं आणि त्याने असा आशावाद बाळगला की आपणसुद्धा ह्याच्यामध्ये पदक जिंकू शकतो. आणि तेव्हापासून त्याने मेरी कोमने त्याच्यामध्ये प्रयत्न करायला सुरुवात केली. मेरी कोम्स करिअर स्टार्टेड इन 2000 आफ्टर हर विक्ट्री इन द मणिपूर स्टेट वुमन्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप अँड द रिजनल चॅम्पियनशिप इन वेस्ट बेंगाल. 2000मध्ये मणिपूर राज्य बॉक्सिंग स्पर्धेमध्ये यश मिळवल्यानंतर आणि पश्चिम बंगालमधील राज्यस्तरीय विजेतेपद मिळवल्यानंतरनं मेरी कोमच्या ह्या बॉक्सिंग स्पर्धेला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. इन 2001 शी स्टार्टेड कॉम्पिटिंग ॲट इंटरनॅशनल लेवल. आणि 2001मध्ये तिने जागतिक स्तरावरती स्पर्धा लढायला सुरुवात केली, म्हणजे स्पर्धा खेळायला सुरुवात केली. शी वॉज ओनली 18 years old when she made her international debut at the first AIBA Women's World Boxing Championship in United States. तर जेव्हा ती वयाचे 18 वर्ष
चालू होतं जेव्हा म्हणजे वयाच्या 18व्या वर्षी तिनं काय केलं, अमेरिकेमध्ये AIBA नावाची एक महिलांसाठी खास बॉक्सिंग स्पर्धा आयोजित केलेली होती आणि त्या बॉक्सिंग स्पर्धेमध्ये तिनं 48 किलो वजन गटामध्ये प्रथम भाग घेतला. इनिशियली म्हणजे पदार्पण केले, या ठिकाणी इनिशियल म्हणजे पदार्पण केले आणि इंटरनॅशनल डेब्यूट म्हणजे क्रीडा स्पर्धेमध्ये तिनं भाग घ्यायला सुरुवात केली. आणि त्या ठिकाणी तिनं 48 किलो वजन गटामध्ये काय केलं, सिल्वर मेडल म्हणजे कांस्य पदक जिंकलं. हर ग्रेटनेस इज reinforced by the way she apologized to the whole nation for not being able to win the gold. आणि जेव्हा त्या अमेरिकेमधल्या AIBA स्पर्धेमध्ये तिनं भाग घेतला आणि 48 किलो वजन गटामध्ये तिनं कांस्य पदक मिळवलं, तरीसुद्धा तिनं आपल्या देशवासियांची काय केली, माफी मागितली, त्यांच्याविषयी दिलगिरी व्यक्त केली आणि सांगितलं की मी आपल्याला गोल्ड मेडल जिंकून देऊ शकले नाही. शी इज अ लेजंड फॉर शुअर अँड ॲन आयडल फॉर ऑल द स्पोर्ट्स वुमन टू लुक अप टू. खरं तर ती एक अलौकिक व्यक्ती, सर्व महिला क्रीडापटूसाठी एक आदर्श अशी व्यक्ती बनलेली होती. म्हणजे पहा, या ठिकाणी तिनं जरी पदक जिंकलं तरीसुद्धा तिनं त्या ठिकाणी आपल्या देशाविषयी, आपल्या देशातल्या जनतेविषयी एक दिलगिरी व्यक्त केलेली आहे, कारण तिच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या तिनं पूर्ण करून दिलेल्या नाहीत.